नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मानाचा मुद्रा करून आजच्या या आपल्या लाडक्या उमेदवाराच्या प्रचाराच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित या बोईसर विधानसभेचे उमेदवार विलासजी तरे साहेब, या पालघर जिल्ह्यातील भाजपचे नेते संतोषजी दराडे साहेब, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा बारशिंगे, भाजपचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी मित्र अशोकजी वडे, माझे सहकारी मित्र उपजिल्हा प्रमुख निरंजी संखे, या लोकसभा प्रमुख मनीषाताई निमकर, उपस्थित सर्व शिवसेना भाजपचे सर्व पद, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला आपल्या विचारांचं सोनं देण्यासाठी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. आज आमच्या बहिणींची उपस्थिती पाहिली तर किती आनंद होतोय. मी आजवरच्या सभा पाहिल्या, परंतु महिला सभेसाठी येण्यासाठी कधी इतक्या उत्साहात येत नव्हत्या. आणि एका बाजूचं पूर्ण मैदान या महिलांनी भरलंय, मध्ये सुद्धा महिला बसल्यात. पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आणि आमचा लाडका भाऊ आज मनोर विभागामध्ये येणार, म्हणून या सर्व माझ्या बहिणी या लाडक्या भावाला बघण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी ते जमल्यात. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो की आपण आपल्या लाडक्या भावासाठी इथे आलात. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण ज्याने कोणी आपल्यासाठी काहीतरी दिलं त्याचं आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते. आणि ती कृतज्ञता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण बहिणींनी जमा इथे उपस्थित राहून ती कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे आणि तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे आलं आणि तुम्ही आजपर्यंतचा 50 वर्षाचा इतिहास बघा आणि या महाराष्ट्राचा 2 वर्षाचा इतिहास बघा. या 2 वर्षात आपल्याला या महाराष्ट्रात फक्त गोरगरिबांच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. आजपर्यंतच्या योजना तुमच्यापर्यंत कधी पोहोचतच नव्हत्या. फक्त योजनांची घोषणा व्हायची आणि ती घोषणा कागदावर राहायची. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्याने आणि अजितदादा पवारांच्या सहकार्याने ह्या महायुतीच्या सरकारनं नुसत्या घोषणाच केल्या नाही, तर तुम्हाला त्याची अंमलबजावणी करून 3-3 महिन्यात त्या अंमलबजावणीचं प्रारूप तुमच्या खात्यांमध्ये केलं. माझ्या लाडक्या बहिणीची योजना नुसती घोषणा केली नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे की जसं इलेक्शन आलं तर इलेक्शनसाठी लोक यायची, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यायचे आणि बोलायचे की आम्ही तुम्हाला अमुक देऊ, आम्ही तुमचा रस्ता करून देऊ, आमची तुमची गटार करून देऊ, आम्ही तुम्हाला अशा योजना देऊ, आम्ही तुमचं सगळं धान्य भरून देऊ, सगळं करून देऊ. आणि जे बोलायचे ते 5 वर्ष पुन्हा यायचे नाहीत. परंतु तेच आज एकनाथजी शिंदे साहेब आणि या महायुतीच्या सरकारनं आपल्याला ज्या घोषणा केल्या, जी योजना सांगितली, त्या योजनेची अंमलबजावणी 2 ते 3 महिन्यात आपल्या खात्यांमध्ये केली. आजपर्यंतचं पहिला एकच उदाहरण असं आहे की जे थेट तुमच्या खात्यामध्ये आलं. नाहीतर आधी कुठेतरी सरकारी कार्यालयात यायचं, ती सरकारी कार्यालयात ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचोपर्यंत तिला 4 वर्ष जायची आणि ती 4 वर्षानंतर ती योजना कधी यायची आणि जायची हे तुम्हालाही कळत नव्हतं. हे माझ्या बहिणींसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या आजीसाठी या महाराष्ट्र सरकारने या योजना आपल्याला केलेल्या आहेत. बघा, तुम्ही आधी महिला जन्माला आली, मुलगी जन्माला आली की लोकांना विचार पडायचा की ती मुलगी जन्माला आली तर कसं काय होणार. परंतु या 2 वर्षात महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्माला आली म्हणजे आनंद झाला, असं तुमचं सगळं या महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी करून ठेवलंय. मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं संरक्षण विमा उतरवला जातो. मुलगी 18 वर्षाची झाली की तुमच्या खात्यात 1500 रुपये यायला सुरुवात झाले. ते 1500 रुपये आता डिसेंबर नंतर तुम्हाला 2100 रुपयात रूपांतर होतील. तुमच्या 65 वर्षानंतर तुम्हाला वयोश्री योजना आली. तुमच्या 65 वयानंतर वयोश्री योजनेबरोबर
तुम्हाला तीर्थक्षेत्र योजना आली, ते तीर्थदर्शन योजना ही सर्वांसाठी आली आणि आमची ह्या सगळ्या योजना करत असताना या पक्षाने किंवा ह्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी कधी हे पाहिलं नाही की ही योजना लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या आमची भगिनी आहे तिला सुद्धा मिळाली पाहिजे, यूपीची आमची भगिनी आहे तिला सुद्धा मिळाली पाहिजे, राजस्थानची भगिनी आहे तिला सुद्धा मिळाली पाहिजे, या गुजरातची भगिनी आहे तिला सुद्धा मिळाली पाहिजे. फक्त ती महाराष्ट्रात राहत असली पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या प्रत्येक प्रांतातल्या आमच्या बहिणीला ती योजना मिळाली पाहिजे. हे सगळं मिळून हे आम्ही कधी जाती धर्म भेद प्रांत मानत नाही. याचं एक उत्तम उदाहरण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या लाडकी बहीण योजनेतनं दिलंय. मी जास्त वेळ घेणार नाही. आता आपल्या मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमन होत असताना आमचे उमेदवार सुद्धा पुढे बोलायचे आहेत. म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या लाडक्या भावांनी तुमचा एक दुसरा लाडका लहान भाऊ विलासजी तारे साहेबांच्या रूपाने आपल्या समोर उभा केलेला आहे. ज्याला तुम्ही प्रेम द्यायचंय, तुम्ही त्याला निवडून द्यायचंय. या 20 तारखेला आपल्याला आपल्या लाडक्या दुसऱ्या लहान लाडक्या भावासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान तुम्ही जेव्हा कराल तेव्हा यापेक्षा चांगल्या योजना आपल्यापर्यंत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महायुतीचं सरकार तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि म्हणून या आपल्या ह्या परिसरातील आपले लाडके उमेदवार, त्या परिसरातील तरुण तडफदार उमेदवार, अनुभवी उमेदवार यांची निशाणी धनुष्यबाण आहे. अशा ह्या तरुण तडफदार उमेदवाराला आपल्या बोईसर विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला आपण पाठवाल, जेणेकरून आपल्या बोईसर विधानसभेतील जे काही प्रश्न आहेत ते ह्या महाराष्ट्राच्या सदनात ते अगदी प्रभावीपणे मांडतील आणि ते प्रभावीपणे मांडल्या गेल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला त्याचा फायदा होणार. या बोईसर विधानसभेतील जनतेच्या जी कामं आहेत, जी थांबलेली कामं आहेत, जी होणारी कामं आहेत, जी करायची कामं आहेत ते करण्यासाठी आपला एक लोकप्रतिनिधी आमदार या विभागातून निवडून जाणं आवश्यक आहे आणि तो विलास तारे साहेबांच्या रूपाने आपण पाठवाल अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.